छत्रपती संभाजीनगर येथे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ टपाल कर्मचाऱ्यांनी आयडीसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। आयडीसी प्रणाली बंद करा अशी जोरदार मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी 22 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनात कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। अंधेरी सबवे जलमय, मुसळधार पावसात वाहतूक ठप्प। मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने अंधेरी परिसराला झोडपले। अंधेरी सबवेने नदीचं रूप घेतलं असून 3 ते 4 फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येत असून नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहेत। हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट खरा ठरताना दिसतोय। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तुळजाभवानीच्या दरबारात चितळ्यांचे लाडू, प्रसादासाठी भाविकांची उत्सुकता। तुळजाभवानी मंदिरात आता मिळणार आहे चितळ्यांच्या लाडूचा गोड प्रसाद। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून या प्रसाद सेवेचा शुभारंभ झाला। देवीच्या चरणी पहिला लाडू अर्पण करण्यात आला असून पहिल्या दिवशी 1000 लाडू भाविकांना मोफत वाटण्यात येणार आहेत। यापुढे प्रत्येक लाडू 30 रुपयांना उपलब्ध होणार आहे। तुळजाभवानीच्या भक्तांसाठी ही बातमी गोडच आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा 28 जुलै पासून सुरू होणार नोंदणी। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा, तुळशी अर्चना पूजा, पाद्य पूजा, महानैवेद्य पूजेची पुढील 6 महिन्याची नोंदणी 28 जुलै पासून सुरू होणार आहे। यामध्ये महानैवेद्याचा नव्याने समावेश करण्यात आला असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी भाविकांकडून मोठी मागणी असते। त्यासाठी मंदिर समितीने गेल्या वर्षीपासून पूजनाची ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे। सोलापूरमध्ये 16 वर्षाच्या युवकाची आत्महत्या। जुळे सोलापूरमध्ये 16 वर्षाच्या शिवशरण तळकोटी या 11वीच्या विद्यार्थ्याने मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। 3 महिन्यांपूर्वी आईचं कावीळने निधन झाल्यानंतर तो सतत नैराश्यात होता। आईच्या जाण्याने कोसळलेला शिवशरण शेवटी आयुष्यावरच निराश झाला। त्याने चिठ्ठीत आपल्या भावना व्यक्त करत टोकाचं पाऊल उचललं। ही घटना अंतर्मुख करणारी असून शिवशरण याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या व्यथा चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांची हकालपट्टी, संजय राऊतांचे विधान। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असतानाच राज्य मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार, घोटाळे, लेडीज बार, पैशांची बॅग अशा विविध कारणांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्यामुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे। त्यातच संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाकले असले तरी काम करत आहे असा टोला लगावला आहे। संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, 800 कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्याचा टाकला बॉम्ब। संजय राऊत यांनी 800 कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केला आहे। त्यांनी या घोटाळ्याचे झारखंड कनेक्शन असल्याचा दावा केला आहे। 100 ते 200 कोटींचे टेंडर 800 कोटींवर नेऊन 650 कोटी वाढवून घेतले। खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेडिकल फाउंडेशन असून अमित साळुंके हे आर्थिक कणा असल्याचे राऊतांनी म्हटले आहे। झारखंडच्या एसीबी पथकाने अमित साळुंकेला अटक केली असल्यामुळे संजय राऊतांनी दावा केला आहे। राजस्थानच्या झालावाडच्या सरकारी शाळेचं कोसळलं छत। राजस्थानमधील झालावाड येथील पिपलोद गावातील सरकारी शाळेचे छत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली। शाळेचे छत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 32 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या दुर्घटनेनंतर राजस्थान शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी शोक व्यक्त करत त्यांची सखोल चौकशी होईल असे आश्वासन दिले। प्राथमिक शाळेत इयत्ता 6वी ते 7वीचे विद्यार्थी वर्गात उपस्थित होते।